दिसतोय परक्याचा आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं हल्ल्यामध्ये आपला पती अजय गमावल्यानंतर आशा हॉस्पिटलमध्ये होती. सोहनलालला तिला घरी आणायचंय. नाना ह्याबद्दल कामिनीशी बोलतात आणि कामिनीला पण काही आक्षेप नाहीये. सोहनलाल आशाला आपल्या घरी घेऊन येतो. गायत्रीला हे अजिबात आवडलेलं नाहीये. आशाच्या उपचारासाठी आशिष सुद्धा तिथेच राहतोय आणि गायत्रीला ही गोष्ट अजिबात मान्य नाहीये. गायत्रीला हे माहीत नाहीये की आशिष आशाचा भाऊ आहे. आशा रागात आपलं मानसिक संतुलन हरवून बसते, पण आशिष तिला समजावतो. आता पुढे केदारनाथमध्ये आभाळ फाटलाय. तिथे अतिवृष्टी होऊन भयंकर पूर आलाय, ज्यामध्ये हजारो लोकांचा जीव जाऊन अनेक लोक बेघर होऊन रस्त्यावर आले. बेटा सोहनलाल, मी बोलतोय. आत्ताच बघ बातम्यांमध्ये पाहिलं की केदारनाथमध्ये खूप मोठा पूर आलाय रे, आणि हजारो लोक मेलेत त्यामध्ये. आपली शीला पण तर तिथेच गेल्या ना बेटा. जरा बघ ना बेटा, बघ ना जरा तू. बाबा तुम्ही काळजी करू नका, मला कळल्याबरोबर मी तुम्हाला लगेच फोन करून कळवतो. मी तुझ्या फोनची वाट पाहतोय रे. हॅलो, मी बोलतो. रिलॅक्स, त्यांना काही झालं नसेल. शोध तू तिला. यू डोंट वरी, मी त्यांना शोधून काढेन. दीदी, दीदी, हां, कसला विचार करतेस? नाही, काहीच नाही. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आली आहे. चल जेवून घे. हे इतकं जेवण? इतकं काय? काहीतरीच आशा दीदी. हे बघ दीदी, तू आत्ताच हॉस्पिटलमधून आलीस ना, तुला तुझ्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. चल जेवून घे आता. मला एकटीने जेवायची सवय नाहीये. अच्छा चल ठीक आहे, मी माझं जेवण पण इथे घेऊन येते, मग आपण एकत्र जेवूया. हे कुठलं जेवण जेवतेस तू? हां, ते मी तर तुला तर काही आठवत नाहीये आणि ना इथे कोणी समजवायलाय तुला. पण तुला लोकांनी सांगितलंय ना की तू विधवा आहेस, आणि एका विधवेने असं जेवण नाही जेवता का? मी नाही मागवलं हे. कोयल घेऊन आलीये माझ्यासाठी. कोयलला पण समजवायला लागेल मला. आणि हो, तू हे जे काही सगळं घातलंयस ना, त्याच्यानंतर तू नाही घालू शकत. हां, तुझ्यासाठी साडी आणली, तू तीच नेसायचीस.
तुझ्यासाठी साधं जेवण पाठवते मी. फोन का नाही उचलत आहेत? कधीपासून ट्राय करते मी. बाबा फोन उचला. कुठे आहात तुम्ही? बाबा बाबा तुम्हाला तुमचाच नंबर ट्राय करत होते. बातम्या बघितल्या मी. तुम्ही मला सांगितलं होतं ना शीला केदारनाथला गेली म्हणून तुमचा नंबर ट्राय करत होते. हो बेटा, या बातमीने तर मी सुद्धा अस्वस्थच आहे. माहित नाही खरं काय आहे. परमेश्वर करो आणि कोणती वाईट बातमी कानावर नकोय. बाबा तुम्ही बसा. धीर धरा प्लीज. धीर धरा. बसा बसा. बेटा कसा धीर धरू? काय होत आहे मला बघ काही समजतच नाहीये. मी कुठून धीर आणू बेटा? बाबा आशा सोडू नका. असं होऊ शकतं ना की तिने पत्र लिहिल्यानंतर की ती केदारनाथला जातीये, ती तिथे गेलीच नसेल. परमेश्वर करो आणि असंच हो बेटा. बाबा आशाला या गोष्टीबद्दल काही माहितीये? बेटा सोहनलालला तर मी सांगितलं होतं, पण आशाला माहितीये की नाही हे माहित नाही. तसं पण जर आशाला आता काही नात्यांबद्दल आठवतच नाही, कोणत्याही नात्याबद्दल जाणीवच नाहीये, तर मग बेटा ही बातमी ऐकून कुठे दुःखाची जाणीव होणार आहे तिला? सांग मला. अगदी खरं आहे तुमचं बाबा. जर तिची स्मरणशक्ती परत आली असती तर याही गोष्टीचा खुलासा झाला असता की या हल्ल्या पाठीमागे हात कोणाचा आहे. पण माहित नाही कुणास ठाऊक तिची स्मरणशक्ती कधी परत येईल ते. कोयल कोयल, काय मम्मी? आशाला जेवण कोणी दिलं होतं? हो मीच दिलं होतं. यापुढे लक्षात ठेव, आशाला फक्त साधं जेवण दिलं जाईल. 2 पोळ्या 1 भाजी, समजलीस? ठीक आहे मम्मी. जा इथून तू. तू काय सांगतेस गायत्री? योग्य तेच करतीये. आशा एक विधवा तर आहे. हो गायत्री, तू कुठल्या जमान्यातल्या गोष्टी करतेस? तुम्हाला यावर काही आक्षेप आहे का? तुला समजत कसं नाहीये गायत्री? ही गोष्ट आपल्यासाठी बदनामीचं कारण ठरू शकते की आपण आशाला नीट जेवणही देऊ शकत नाही. तुम्ही या गोष्टीची काळजी नका करू. अख्ख्या जगाला माहिती की आशा एक विधवा आहे आणि विधवेचं राहणीमान असंच असायला हवं. गायत्री, तू प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न का करत असतेस? हे बघा, मी तिला इथे यायची परवानगी दिली. आता तिला माझ्या डोक्यावर बसवायचा प्रयत्न करू नका. गायत्री, तुला चांगलंच माहिती आहे की मी तिला इथे कोणतं नातं निभावण्यासाठी नाही आणलं. बघ, एका खास उद्देशाने आणलंय मी. एक गोष्ट तुम्ही चांगलीच लक्षात घ्या, आशा माझ्या सवतीची मुलगी आहे. मी आज तागायत आशा काय शीलाला सुद्धा माझ्या घराची पायरी सुद्धा कधी चढू दिली नाही. आणि आत्ता मी आशाला यासाठीच इथे राहू दिलंय कारण तुम्ही तिला घरात आणून त्या पुराव्यांपर्यंत पोहोचू शकाल जे ती तुमच्या विरोधात वापरणार होती. गायत्री, इतक्या वेळा मी तुला हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय की जोपर्यंत आपल्याला पुरावे मिळत नाहीत आपल्याला आशाला सांभाळावंच लागेल. त्याच पुराव्यांची तर मी वाट बघतेय ना. एकदा त्या आशाची स्मरणशक्ती येऊ दे आणि पुरावे आपल्या हाती लागू दे, मग मी दाखवून देईन की मी काय करू शकते. आशिष बेटा काहीतरी बोल ना. नाना, अहो आज मला कळलंय लोक नात्यांचा सहारा घेऊन कशी कशी षड्यंत्र रचतात, कशा प्रकारे लोकांचा विश्वासघात करतात. नाना, आय कांट अंडरस्टँड. बेटा नाही, पण काय झालं सांग. नाना, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आशाला त्या घरात घेऊन जायला परवानगी का दिली? अरे बेटा, सोहनलाल आशाची देखभाल करण्यासाठी तिला त्याच्यासोबत घेऊन गेलाय, यासाठीच मी परवानगी दिली. हे तुम्ही चांगलं नाही केलेत नाना. हे असं काय बोलतोस बेटा? सोहनलाल आशाचा पिता आहे. माहितीये मला नाना, हो, पण एक पिता म्हणून तिला त्यांनी आपल्या घरी ठेवलेलं नाही. बस आपल्या स्वार्थासाठी बघा त्यांनी आशाला आपल्या घरी ठेवलंय. काय खरंय नाना, हो, खरं तर आशा त्यांच्या विरोधात एक केस दाखल करत होती. हो, आणि त्याचे काही पुरावे आशाकडे होते आणि त्या पुराव्यांना मिळवण्यासाठीच फक्त सोहनलालनी आशाला आपल्या घरात ठेवलेलं आहे. बस. काय बोलतोयस काय तू? नाही, असं नाही होऊ शकत. नाना, हो, हेच सत्य आहे. मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. आशा बरोबर तिथे चांगलं वागतही नाही कोणी. हे भगवंता,
रेखा ही भाग्याची. नाना तुम्ही स्वतःला सांभाळा प्लीज. बेटा, मला तर याचं आश्चर्य वाटतंय की कोणी बाप आपल्या मुलीसोबत असं कसं करू शकतो. आशा तर त्याच्या घरी जाण्यासाठी कधीच तयार नसती झाली. मला आठवतंय, सोहनलाल बद्दल आशाला खूप तक्रारी होत्या. यासाठीच ती त्याला पसंत नव्हती करत. आशा, तू हे विसरता कामा नयेस की मी तुझा बाप आहे आणि बाप नेहमी बापच असतो. खरंय तुमचं. मी तुम्हाला पिताच मानते हो, पण पिता होण्याची कोणती कर्तव्य निभावली तुम्ही? पिता तर सोडाच, तुम्ही तर एका पत्नीच्या अपेक्षांना सुद्धा न्याय दिलेला नाहीये. आशा, ज्या गोष्टीची तुला माहिती नाहीये त्याबद्दल तू काही बोल नकोस. शीलाला काय काय नाही दिलं मी. तिला मी पत्नी असण्याचा अधिकार दिला. माझं नाव दिलंय मी तिला. उपकारच केले तुम्ही तिच्यावर, आणि त्याच उपकाराचं ओझं माझी ममा आजपर्यंत वाहते. स्वतः जरा विचार करून बघा ना, ज्या प्रकारे तुम्ही ह्या नात्याला निभावताय, काय हो त्यालाच पती पत्नीचं नातं म्हणतात? आम्ही कोणत्या अडचणीतून जात आहोत, आम्हाला काही दुःख त्रास आहेत की नाही याचा तुम्हाला जरा सुद्धा अंदाज होता? कधी तुम्ही विचारलं सुद्धा नाही, आणि तुम्ही नातं निभावण्याच्या गोष्टी करताय. अखेर तुझी तक्रार काय आहे माझ्याबद्दल? मम्माला तुमच्याबद्दल तक्रार असो किंवा नसो, पण मला तुमच्याबद्दल तक्रार जरूर आहे. कारण मी माझ्या ममाला उपवासाच्या दिवशी एकटीने गच्चीवर अश्रू ढाळताना बघितलंय. संपूर्ण रात्र ती गच्चीवर त्या चंद्राला बघत बसायची. सकाळ व्हायची पण ममाचं वाट बघणं कधीच संपलं नाही. सकाळ जरी झाली तरी तुम्ही नाही यायचात. तुम्ही फक्त तेव्हाच यायचात जेव्हा मोठी ममा तुम्हाला यायची परवानगी द्यायची. तुम्ही कोणतंही कर्तव्य पूर्ण नाही केलंय पापा. मी ममाच्या त्या अश्रूंना नाही विसरू शकत, आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करू शकत. आशाने जे काही बघितलं ते तिच्या मनावरती कोरलं गेलं होतं. हे सत्य जाणून घेतल्यानंतर नाना मला पण सोहनलाल बद्दल द्वेष वाटू लागलाय. नाही बेटा, काहीतरी बघून आपल्या विचारधारेला चुकीच्या मार्गावर नसतं न्यायचं. ठीक आहे ना. आता एक गोष्ट सांगा, आशाच्या बाबतीत काय करायचंय? बघा, त्या घरात तिच्याशी चांगलं नाही वागलं जात. मला समजतंय तुझं बेटा, सर्व समजतंय मला. नाना, काहीतरी फैसला करावाच लागेल ना. हा, आता निर्णय तर घ्यावाच लागेल. तू चल माझ्यासोबत. कुठे जायचं? चल तू, मी सांगतो तुला. ये. हॅलो मिस्टर मेहता. बस. काय हो, काय झालं मिस्टर मेहता? तुम्ही खूपच त्रासिक दिसताय. हो, घरगुती गोष्टी. एनिवेज, मी तुला इथे यासाठी बोलवलंय की मला वाटतंय की आशाकडे कोणते पुरावे आहेत, तो कोणता मामला आहे जो ती माझ्या विरोधात उठवू पाहते. त्याची चिंता तुम्ही करू नका सर. तिची स्मरणशक्ती हरवली आहे आणि इतक्या लवकर ती परत नाही येणार. तुम्ही त्रास करून घेऊ नका. अरे पण मी हा त्रास विसरू सुद्धा शकत नाही ना. मी ऐकलंय की ज्याला कोणीही हरवू शकत नाही, बघ त्याला त्याचं स्वतःचं रक्त हरवत असतं. मला नाही वाटत की मी हरावं. शिवाय ना ती परिस्थिती समोर येऊ देऊ इच्छितो की माझी मुलगी माझ्याच विरोधात उभी राहील. रिलॅक्स सर, मी खात्रीनं सांगतो असं अजिबात होणार नाही. आणि जर आणखी कोणाची गरज पडली तर तो आशिष तर आहेच. सर, कुणाच्या मध्यस्थीनं हे रहस्य इतक्या सहज उलगडणार नाही. जर तू मला दिलासा देतोयस तर मी तुला एवढंच सांगेन की जे मी सांगतोय बस तेवढंच तू कर. ओके सर. तरीही या प्रकरणात तुम्ही जास्त लोकांना इन्व्हॉल्व करू नका. आणि हा आशिष, त्याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवता कामा नये. कदाचित तू योग्यच बोलतोयस.
संशय माणसाला सावध करत असतो. बाबा अहो काय झालंय? तुम्ही इतके अस्वस्थ का दिसताय? सांगा तर मला जरा. बेटा, असं जाणवत आहे की त्या असत्यावरून पडदा बाजूला सारला जातोय, ज्याचा संशय तुला आला होता. संशय? काय म्हणताय तुम्ही? हो बेटा, असं वाटतंय की ती गोष्ट आता खरंच सिद्ध होते. एक बाप आपल्या मुलीला सहारा देण्यासाठी घरी नाही घेऊन गेला, उलट ह्यासाठी घरी घेऊन गेला की त्या मुलीपाशी जितके पुरावे ह्याच्या विरोधात आहेत ते दुनियेसमोर यायला नकोत. काय? सोहनलाल या उद्देशाने आशाला आपल्या घरी घेऊन गेला होता? हो बेटा, आणि हे सत्य आता माझ्यासमोर आलंय बघ. आणि हे बोलणं स्वतः त्याने ऐकलंय जो परका नाही, आशाचा भाऊ आहे. आशाचा भाऊ? हो, आशाचा तो भाऊ आहे ज्याला शिलानं जन्म दिला होता आणि जन्मापासूनच त्याला आईपासून दूर केलं गेलं होतं. शिलाचा अनौरस मुलगा. आता तर हे सत्य लपवण्यात काहीच अर्थ नाही. बेटा बघ, मी तुला सांगितलं होतं ना की डॉक्टर आशिष जो सायकियाट्रिस्ट आशावर इलाज करतोय तोच तिचा भाऊ आहे. हो, आणि सोहनलालच्या घरी राहून स्वतः त्याने हे सगळं ऐकलेलं आहे. आशिष कुठे? बेटा, मी त्याला तुला भेटायला आणलाय बघ, पण मला हे समजत नव्हतं की या प्रकरणात आशा करता आपल्याला नक्की काय केलं पाहिजे. तो बाहेर उभा आहे. अहो त्याला बोलवा ना बाबा प्लीज. रेखा ही भाग्याची. कामिनी, आशिष, सुखी रहा बेटा. मला माहित होतं तुम्ही पण एक आई आहात, मग आशीर्वाद तर मिळणारच. तू बस, मी खायला घेऊन येते काहीतरी. नाही नाही आंटी, मला खायला काही नकोय. ज्या गोष्टींसाठी मी इथे आलो होतो ती मला मिळाली आहे. तुमचा आशीर्वाद. बस बस. आई, मी तुमच्याशी काही बोलायला आलोय. बोल. आशा हो तिथे नीट नाहीये. हो, आणि ती तुमची मुलगी आहे. त्यामुळेच आज तिच्या बाबतीत काही ना काही निर्णय घ्यावाच लागेल तुम्हाला. आम्ही तर तिची अवस्था बघूनच तिला सोहनलालकडे पाठवलं होतं. हो बेटा, आम्ही तर विचार केला होता की सगळ्यांमध्ये ती राहिली, हसली, बोलली तर तिची स्मरणशक्ती लवकर परत येईल म्हणून. तुम्ही तुमच्या जागी एकदम योग्य आहात, बिलकुल ठीक आहात, त्याबद्दल कोणतीही शंका नाही. नाना, आशाला अशा जागी ठेवलं पाहिजे जिथे तिच्या आठवणी जोडलेल्या असतील. जसं की तिचं घर, जिथे ती राहत होती. नाही, कसं आहे की ती इथे येईल, लोकांना भेटेल, गोष्टींशी रिलेट करेल, मग होऊ शकतं की तिची स्मरणशक्ती परत येईल. आणि हां, जनरली यासारख्या पेशंटना, म्हणजे ज्यांची स्मरणशक्ती गेलेली असते, त्यांना असंच त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी घेऊन जातात. जुन्या गोष्टी दाखवल्या जातात ज्यामुळे त्यांना काहीतरी आठवू शकेल. बाळा, आय थिंक तुझं बरोबर आहे. हो, आणि मला तर हे सुद्धा माहित नव्हतं की आशाला ज्या घरामध्ये ठेवलं गेलंय तिने आयुष्यात त्या घरामध्ये पाऊल पण ठेवलं नव्हतं. हो, आणि मला माहिती आहे बघा, तिकडे तिला जाणून बुजून ठेवलं गेलंय, म्हणजे सोहनलालजी स्वतःला वाचवू शकतील. असो, हे सत्य जाणल्यानंतरच नाही, पण एक डॉक्टर म्हणून मी स्वतः तुम्हाला हे सांगू इच्छितो की आशा स्वतःच्याच घरात राहिली तर ते खूप चांगलं होईल. काय वाटतं बेटा तुला या बाबतीत? तुझं काय मत आहे? यामध्ये मी काय बोलणार बाबा सांगा. हा मुलगा जे काही सांगतोय ना ते बरोबरच सांगतोय. तुम्ही सोहनलालशी बोलू शकाल किंवा नाही, पण मी त्यांच्याशी बोलणार एवढं नक्की.
आणि मी स्वतः जाऊ माझ्या सुनेला या घरात घेऊन येईन. रेखा ही भाग्याची. कुठून येतोयस तू? मी तुला विचारतोय, कुठून येतोयस तू? ते उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. मी तुला माझ्या घरात राहण्याची परवानगी काय दिली की तुझी जीभ वळवळायला लागली? काय सांगितलंस तू गायत्रीला? की तू आशाचा भाऊ आहेस? हे बघा सर, जे खरं आहे ते खरं आहे, त्याला मी लपवू नाही शकत. हो, आणि मी कुठेही राहिलो तरी मी हे तर नाही विसरू शकत की मी आशाचा भाऊ आहे आणि आशा माझी बहीण. जर तू त्या एका नात्याला विसरू शकत नशील तर मग बाकी सगळे नाती तुझ्या लक्षात असतील. पण कदाचित त्याच नात्यांच्या शोधात तू भटकत फिरतोयस. बरं, बाय द वे, यावेळी तू येतोयस कुठून? ते मी नानांना भेटून आलो. मी तुला पुन्हा पुन्हा म्हटलं होतं की तू या घराण्यापासून, या कुटुंबापासून दूर राहा. तू ही गोष्ट विसरलास कसा? कसा विसरलास तू? मी कुठे विसरलोय? हो, तू कदाचित स्वतःबद्दलचं सगळं विसरलायस. संतती तर आई वडिलांचं नाव मोठं करत असते, नाही पण कित्येक वेळा अशी संतती निपजते जी आई वडिलांच्या बदनामीचं कारण बनते. तू पूर्णपणे तसाच आहेस. काय सांगतोयस काय आशिष? हो नाना, त्यांच्याच थांबवण्यामुळे मी आईला कधी नाही भेटलो आणि ह्याच कारणाने कदाचित आई आपल्या सगळ्यांना सोडून इथून निघून गेली. अजून सुद्धा त्यांना वाटतंय की मी कोणाशी नातं नको ठेवू. ही कसली किंमत? त्यांच्या उपकारांची किंमत काय मला अशा प्रकारे द्यावी लागणार आहे? नाही बेटा, मी स्वतः सोहनलालशी बोलेन बघ आता. नाही नाही नाना, आता त्याचा काहीच फायदा नाहीये. सोहनलालजींना आता सर्व काही समजलंय. हो, आणि कदाचित त्याचमुळे त्याने रागात येऊन मला थोबाडीत पण मारली. नाना, अहो, आईबद्दल मी सुद्धा माहिती काढली होती. तिथून जी लिस्ट आली होती त्यामध्ये आईचं नाव नाहीये नाना. खरंच? आई अजूनही जिवंत आहे नाना. आज तुझ्या मनात आशा करता एवढं प्रेम कसं दाटून आलंय? त्याचं काय ना सोहनलाल, जिथे नाती मनापासून निभावली जातात तिथे नाटकं केली जात नाहीत ना. तुला चांगलंच माहिती आहे की आशा स्वतःची स्मरणशक्ती गमावून बसली. ती कोणालाही ओळखत नाहीये. मी तिला फक्त भेटायला नाही, तिला आपल्याबरोबर घेऊन जाण्याबद्दल बोलाय.